सरकारी रिपोर्टमधील गौड बंगाल पाहिल्यानंतर आरे परिसरातल्या बिबट्याच्या वास्तव्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। या परिसरात केवळ गाय, म्हैस, गाढव, डुक्कर असे प्राणी आढळतात असा दावा सरकारी बाबूंनी केलाय, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। आरे परिसरात बिबट्या आहे की नाही हे पडताळून पाहायचं असेल तर आरे कॉलनीतल्या रॉयल पाम्स परिसरातला हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओत बिबट्या रॉयल पाम्स परिसरातल्या एका इमारतीच्या स्विमिंग पूलवरून थेट खिडकीजवळ पोहोचलाय। आता हा दुसरा व्हिडिओ। आरे कॉलनीतल्या VIP गेस्ट हाऊस जवळील झाडावर रात्रीच्या वेळी हा बिबट्या आराम करतोय। VIP गेस्ट हाऊस परिसरातील झाडांवर किंवा गेस्ट हाऊसच्या गच्चीवर अनेक वेळा बिबट्या दिसल्याचं रहिवासी सांगतात। आता ही मुलंच पहा ना, आरे कॉलनीतल्या महापालिका शाळेत ज्या पायवाटेनं ही मुलं जातात त्याच पायवाटेनं बिबट्या देखील ये जा करतो। आरे कॉलनीत किंवा परिसरातील इमारतींच्या गच्चीवर, खिडकीत किंवा अनेक वेळा घरातही बिबट्या घुसल्याच्या अनेक बातम्या मीडियात पाहायला मिळाल्या आहेत। राजेश सानप काय सांगतायत हे ऐकतानाचा हा पहा मेट्रो कारशेड परिसरातील नवापाडा नावाचा आदिवासी पाडा। नवापाडा आरे कॉलनीपासून 50 मीटर अंतरावर आहे। नवापाड्यातील मातीच्या विटांवरील बिबट्याच्या पायाचे हे ठसे पहा। नवापाडा परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा बिबट्या पाहिलाय। मेट्रो कारशेडलाही त्यांचा विरोध आहे। आपली ओळख न दाखवता नवापाड्यातील आदिवासी आरेबद्दल आणि मेट्रो कारशेडबद्दल सरकारला काय सांगतायत ते पहा। इथले गावकरी आहेत, हा पाडा कुठला आहे? नवापाडा। आता हे मेट्रोचा प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहे, तर तुमच्या नवापाड्यावर काय परिणाम होणार आहे? परिणाम सध्या तरी केले नाही, पण सध्या पाड्याच्या आसपास त्यांनी कुंपण घातलेलं आणि कुंपण घातल्यानंतर त्यांनी जवळजवळ आमची शेतीजवळ जमीन आहे ना, त्यांनी ते सगळी अडवलेली मागे, पण त्यांनी ते मोर्चे वगैरे आलेले हे सगळे, तर त्यांनी ते कुंपण काढून टाकलं। पण आता एक तुम्ही आता इथले रहिवासी आहात, अनेक वर्ष जन्मापासून तुम्ही इथे राहता। जन्मापासून आरे कॉलनीमध्ये कोणतीही वाईल्ड लाईफ नाही, म्हणजे जंगली जनावरं नाहीत असं एक रिपोर्ट सरकारनं सादर केलं। कोणती जनावरं पाहता तुम्ही? आम्हाला तर असं गेल्या वर्षीच एका बिबट्याने एका मुलाला पकडलेलं आहे। बिबट्याने मुलाला पकडलं आणि त्याचं ते साप वगैरे भरपूर आहे तिथे। बरं, आता इथे मेट्रो प्रोजेक्ट होतोय, हा प्रोजेक्ट झाला पाहिजे का? नाही, आमचं मत अजिबात नाही, इथे झालं नाही पाहिजे। जे आता जेवढी शांती आहे ना, लोकांनाही शांती मिळू द्या, मुंबईकरांनाही शांती मिळू द्या ना, इथल्या लोकांनाही शांती मिळू द्या। आरे कॉलनीतील आरे गार्डन रेस्टॉरंटच्या वॉचमननं देखील अनेक वेळा बिबट्या रेस्टॉरंट परिसरात येतो असं सांगितलंय। आपका नाम क्या है बताइए मुझे? मेरा नाम सुभाकर। शुभाकर, कब से काम करते हैं यहाँ पे? मैं 4 साल करीब हो गए। 4 साल हो गए। अभी आप काम कहाँ करते हैं? आरे कॉलोनी में? आरे गार्डन रेस्टोरेंट। आरे गार्डन। यहाँ पे शेर देखा है कभी या फिर कोई और जंगली जानवर? चीता देखा है। कितनी बार? 3-4 बार देखा। 3-4 बार। फिर भी कितना दिन हो गए देखिए? कब, मतलब कितनी बार आता है? वो रात को जैसे गाड़ी नहीं रहेगा, सुनसान रहेगा, 1-1.5 बजे 2 बजे उस टाइम आता है। कहाँ पर आया था यहाँ पे? अपना पार्किंग में नीचे आया 2 बार और 1 बार इधर नीचे सेक्शन में आया। आरे कॉलनीतील VIP गेस्ट हाऊस परिसरात अनेक निसर्गप्रेमी मुंबईकर मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी येतात। या मुंबईकरांनी देखील अनेक वेळा बिबट्या आणि इतर जंगली प्राणी आरे परिसरात पाहिलेत। आरे परिसरातली झाडं तोडून होणाऱ्या या विकास कामांना निसर्गप्रेमींनी विरोध दर्शवलाय। आरे कॉलनीमध्ये मॉर्निंग वॉक किंवा इव्हनिंग वॉकसाठी ही मुंबईकर जनता येत असते। पराग चुरी आपल्यासोबत आहेत। चुरी साहेब, तुम्ही अनेक वेळा ठिकाणी मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकला येता। या ठिकाणी वाईल्ड लाईफ नाही असा रिपोर्ट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बनवलेला आहे की भरपूर इकडे व्यवस्थित वाईल्ड लाईफ आहे आणि मी तर 4 ते 5 वेळा लेपर्ड बघितला, म्हणजे आपल्या इकडच्या भाषेत लोकल म्हणजे बिबळ्या। त्याच्यानंतर मी भेकरही बघितलेलं आहे, म्हणजे ते जास्त नाही, 1-2 वेळा तर मी बघितलेलं आहे। नंतर पक्षी तर कालच तुम्ही पाहिलात, त्याला आपण वाचवलं, किंगफिशर। नंतर मुंगूस, त्याचप्रमाणे नेहमी दिसणारा मोर। आता त्याची संख्या पण वाढलेली आहे, कारण आम्ही पूर्वी 1-2 बघत होतो, आता जवळजवळ माझ्या मते 5-6 तरी दिसतात आम्हाला। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या ठिकाणी मेट्रो कारशेडसाठी जागा आरक्षित झालेली आहे। मेट्रो 3चं कारशेड या ठिकाणी बनणार आणि त्यानंतर फ्युचर एक्सपान्शन होणार असं सांगितलेलं आहे। हे एक्सपान्शन व्हावं असं तुम्हाला वाटतं का, किंवा मेट्रो कारशेड व्हावं असं तुम्हाला वाटतं का? डेव्हलपमेंट म्हणजे काय, झाडं कापून डेव्हलपमेंटच्या विरोधाचं मी पूर्णपणे। डेव्हलपमेंट म्हटलं की आपलं कॉन्क्रीटचं जंगल उभं केलं, हे तर साफ चूक आहे। व्हावं यांचं, म्हणजे आपल्याला प्रगती तर हवीच आहे, पण हीच जागा कशाला हवी आहे? सरकारकडे दुसरी जागा नाही आहे का? त्यांनी शोधावी ना। वन्यप्रेमींनी आरे कॉलनी परिसरात स्पेशल नाईट व्हिजन कॅमेरे लावून बिबट्याचं चित्रीकरण केलंय। या कॅमेऱ्यात बिबट्या स्वतःची हद्द मार्क करताना दिसतोय।
हे झाले आरे कॉलनी परिसरातील बिबट्याच्या वावराचे पुरावे. आरे कॉलनीत रस्टी स्पॉटेड कॅट देखील पाहायला मिळते. मांजरांच्या दुर्मिळ प्रजातींपैकी ही एक प्रजाती आहे. नाईट व्हिजन कॅमेऱ्यात ही रस्टी स्पॉटेड कॅट देखील स्पष्ट दिसतीये. मांजराची ही प्रजाती जगावी म्हणून सरकार विशेष प्रयत्न करतीये. या प्रजातीबद्दल अधिक सांगतोय झिशान मिर्झा. रस्टी स्पॉटेड कॅट म्हणतात त्या मांजरीला. ती जगातली सर्वात छोटी रानमांजर आहे. एवढी छोटी रानमांजर कुठेही जगात मिळत नाही, ती इथे भेटते. आणि त्याच्यातले 2 इंडिव्हिज्युअल आरेमध्ये रेस्क्यू केले गेले आणि त्या ब्रीडिंग स्टॉकमध्ये आहेत संजय गांधीचे, त्यांच्या रेकॉर्ड्सप्रमाणे. सो इट क्लिअरली प्रूफ आहे. असं आम्ही सांगू का नाही सांगू, तर नॅशनल पार्कच्या रेकॉर्ड्समध्येच आहे की इथून 2 रेस्क्यू केले म्हणजे असं कोण आणून टाकले नाहीत. ते इथेच जन्मलेले 2 पिल्लं होती ती, म्हणजे त्यांचा जन्मच इथे झाला, विच क्लिअरली प्रूव्ह की इथे आहेत ते. आधीच सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामुळे मुंबईतला निसर्ग लोप पावलाय. त्यात आरेच्या रूपात थोड्या बहुत प्रमाणात का होईना वन्य संपदा अस्तित्वात आहे. पण तिथंही सरकारनं घाला घातला तर मग मुंबईतल्या मुलांना बिबट्याच काय फुलपाखरू सुद्धा पाहण्यासाठी ताडोबाच्या जंगलात जाण्याशिवाय पर्याय असणार नाही. कॅमेरामन अमित कीरसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई. हे झालं आरे कॉलनीतल्या वाईल्ड लाईफचं वास्तव. पण तिकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रफळाबद्दलही सरकारनं धूळफेक केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण तेही आपल्याला स्पॉटलाईटमध्ये बघायचे, पण इथे घेतो एक छोटासा ब्रेक.